शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते। महादेवासारखा भोळा देव नाही। याच्या पूजेमध्ये अशी काही विशेष सामुग्री लागत नाही। या महादेवाचं कितीही मोठ्यातलं मोठं व्रत असू द्या, ते मोठ्यातलं मोठं व्रत अगदी साध्या साध्या गोष्टींनी पूर्ण होतं, साध्या सामुग्रीनं पूर्ण होतं। लक्षात घ्या, भगवान भोलेनाथाला प्रसन्न करणारं त्यांना खुश करणारं एक व्रत आहे, ते आहे प्रदोष व्रत। आणि ते प्रदोष व्रत एवढं सुंदर, एवढं साधं, एवढं सरळ आहे। प्रदोष व्रतानं आपले कित्येक जन्माचे दोष हे धुवून स्वच्छ होतात, निघून जातात प्रदोषचं व्रत केल्यानंतर। प्रदोष हे जे व्रत आहे भगवान शंकराला प्रसन्न करणार, तर कोणत्या प्रदोषाचं काय फल आहे ते कान देऊन ऐका। सोमवारच्या दिवशी जर प्रदोष व्रत आलं, सोमवारच्या दिवशी जर प्रदोष आला, तर त्या दिवसाचा प्रदोष आपण केला तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। सोमवारचा प्रदोष हा इच्छापूर्ती प्रदोष असतो। त्या दिवशी भगवान शंकर कैलासामध्ये निवास करत असतात। मंगळवारच्या दिवशी जर प्रदोषचं व्रत आलं, तर मंगळवारच्या दिवशी प्रदोष जर आला तर त्या दिवशी भगवान शंकर काशीमध्ये विराजमान असतात। आणि मंगळवारचा प्रदोष जर आपल्याला घडला तर या प्रदोष व्रतानं रोगमुक्ती होते, रोगमुक्ती होते, रोगातून आपण मुक्त होतो। किंवा ते व्रत आपण केल्यानंतर काही ना काही आपल्याला मार्ग सापडतो रोगमुक्ती करता। बुधवारचा जो प्रदोष आहे, बुधवारच्या दिवशी जर प्रदोष आला तर भगवान शिव रजत भवनामध्ये निवास करत असतात। आणि त्या दिवशी या इहलोकातल्या ज्या काही आपल्या इच्छा आहेत, सामान्य इच्छा, त्या पूर्ण करण्याचं काम भगवान शंकराचं हे बुधवारचं प्रदोष व्रत करत असतं। म्हणजे विवाह संदर्भातल्या अडचणी सुटत असतात। गुरुवारचा जो प्रदोष आहे, गुरुवारच्या दिवशी प्रदोष येतो, त्या दिवशी भगवान शंकर गंगेच्या तटावरती विराजमान झालेले असतात। आणि गुरुवारच्या दिवशी प्रदोष केल्यानंतर जे कोणी आपले शत्रू असतील तर शत्रूची हिंमत राहत नाही की आपल्याला काहीतरी ते त्रास देतील। शत्रू आपल्या वाटेवरच येणार नाहीत, काहीतरी काम निघून ते रस्ता चुकवून, रस्ता वळवून, रस्ता बदलून आपल्यापासून दूर जातील। शत्रुनाश करण्याची ताकद गुरुवारच्या प्रदोष व्रतामध्ये आहे। शुक्रवारी जो प्रदोष येतो तर त्या दिवशीच्या त्या व्रतानं घरामध्ये सुख आणि शांती प्राप्त होत असते। शुक्रवारच्या प्रदोषानं संतती संदर्भातले सुद्धा प्रश्न या व्रतानं सुटत असतात। शनिवारी जो प्रदोष येतो, शनिवारच्या प्रदोष दिवशी भगवान शंकर शमी वृक्षाच्या खाली असतात, शमीचं झाड। आणि शनिवारचा प्रदोष केल्यानंतर संततीचं सुख लोकांना प्राप्त होतं। रविवारी जो प्रदोष येतो त्या दिवशी भगवान बेलाच्या झाडाखाली असतात। आणि रविवारचा जर प्रदोष आला त्या दिवशी आपण जर व्रत केलं तर जगात असं कोणतंही काम असू द्या, ते काम आपलं यशस्वी करण्याची जबाबदारी या प्रदोष व्रतामध्ये असते। पण ते व्रत आपण भक्तिभावे केलं पाहिजे। अशी एकही गोष्ट नाही की ते होऊ शकत नाही, सगळ्या गोष्टी सफल करण्याची ताकद या रविवारच्या प्रदोष व्रतामध्ये आहे। पण हा व्रत, प्रदोषाचा जो व्रत आहे तो कसा केला पाहिजे, आपण त्या दिवशी आपण काय खाल्लं पाहिजे, किती निराहार राहिलं पाहिजे, प्रदोष व्रताची नेमकी कथा काय, तर ती कथा आपण श्रवण करू।
सगळ्यांनी लक्ष देऊ नये का? हा प्रदोष व्रताचा कथाभाग मी एवढ्याच कारणानं सांगते की भगवान महादेव अतिशय भोळा देव आहे. याच्या पूजे अर्चेमध्ये असं काही अवघड कठीण व्रतामध्ये काही लागत नाही. साधी सरळ सेवा, साधी सरळ भक्ती, साधी सरळ पूजा या महादेवाची आहे. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये प्रदोषाच्या दिवशी एक ऋषीची पत्नी प्रदोष व्रत सोडण्यासाठी आली. ब्राह्मण पत्नी वर्षानुवर्षापासून महादेवाची उपासना करते. श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप करते. भगवान शंकराला भजते, भगवान शंकराला पूजते, महादेवाची सेवा करते. सायंकाळच्या वेळेला म्हणजे प्रदोष काल म्हणजे दिवस संपत आलेला आणि रात्रीची सुरुवात आता होणार आहे. या दोन्हींचा मध्य संध्याकाळ. तर त्या संध्याकाळामध्ये ब्राह्मण पत्नी पूजेची थाळी घेऊन, ऋषी पत्नी पूजेची थाळी घेऊन भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आली. डोळे बंद केले, महादेवाची पूजा अर्चना करते, ध्यान लावलंय तिनं. तेवढ्यामध्ये एक ब्राह्मण स्त्री, अतिशय सामान्य परिवार तिचा, तिचे पती या जगात नाही राहिलेले, तिचं छोटंसं मूल आहे, दोघही भुकेनं व्याकुळ आहेत. घरामध्ये एवढीही दरिद्रता आहे, खायला अन्न नाही, अतिशय वाईट परिस्थिती आहे हो तिची. ब्राह्मणाची पत्नी आहे, कुठे कामाला जावं तर तिच्याच्यानं काम पण होत नाही. पोट भरण्यासाठी 4 घरी भिक्षा तिनं मागावी, लेकराला खाऊ घालावं. एक दिवस प्रदोषच्या दिवशी गावातल्या बऱ्याच स्त्रियांना प्रदोषाचं व्रत असल्या कारणानं घरात अन्न नाही शिजलं. तिला सुद्धा काही अन्न खायला मिळालं नाही. लेकरू भुकेनं व्याकुळ झाला, आई काहीतरी मला खायला दे, काहीतरी मला खायला दे. ब्राह्मणपत्रे दर 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 फिरू लागली. विचारते मला काही खायला मिळेल का? कुणाच्याच घरी खायला मिळालं नाही. पोट फार कठीण असतं, पोटाची भूक फार कठीण असते, काहीतरी खायला मिळावं म्हणून ब्राह्मण स्त्री मंदिरात आली. मंदिरामध्ये कुणी प्रसाद काही ठेवला असेल तो उचलावा, आपल्या लेकराला खाऊ घालावा, आपण खावा. आणि मग ब्राह्मण श्री मंदिराच्या द्वारात उभी आहे. गावच्या शिव मंदिरामध्ये एक ऋषी पत्नी भगवान शंकराची पूजा करते. पूजेमध्ये ते निमग्न झाली. गच्च भरलेली थाळी तिच्याकडे आहे प्रसादाची. तिला असं वाटतंय की आता ह्या भरलेल्या थाळीतून काही भाग ही देवी मला जेवणासाठी देईल, मला खाण्यासाठी देईल. ब्राह्मण पत्नी जवळ जाऊन बसली. तिचं छोटस लेकरू म्हणतं, आई मला काहीतरी खायला दे, आई मला भूक लागली. आई म्हणजे थांब बाळा, या ताईची पूजा झाली की आपण तिला काहीतरी खायला मागू. ब्राह्मण स्त्रीनं आशेनं भरलेल्या नजरेनं तिच्याकडे पाहते. त्या ऋषी पत्नीचं ध्यान संपलं, पूर्ण झालं आणि ऋषी पत्नी डोळे उघडून महादेवावरती फुलांचा अभिषेक करत होती. प्रसादाचं पात्र महादेवासमोर ठेवलं तिनं, प्रसादाला पाणी फिरवलं, भोलेनाथाला प्रसाद घ्या म्हणून आग्रह केला. तेवढ्यामध्ये ब्राह्मण स्त्री म्हणते, देवी न बोलणाऱ्या देवाला जीव घालता, पोटात आग पडली, हे जीव व्याकुळ झालेले आहेत. तुमच्या हातामध्ये जो प्रसाद आहे त्याच्यातला आम्हाला काहीतरी खायला द्या. ऋषी पत्नीला दया आली आणि भरलेल्या अंतःकरणाने बिचारी स्त्री म्हणते, काही हरकत नाही ताई, देवाला आता मी नैवेद्य दाखवलाय, हा उरलेला सगळा प्रसाद तुम्ही खा. ब्राह्मण स्त्रीनं तो प्रसाद घेतला आणि पहिला घास स्वतःच्या तोंडात घातला. तर त्या प्रसादामध्ये मीठही नाही,
चटणी नाही, कसली चवच नाही. चवदार नसल्या कारणानं तोंडात जसा घास घातला तशी थुंकू लागली, थू 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 करते. हे काय जेवण आहे का? असा काय प्रसाद आहे का? काय असला प्रसाद आहे? ब्राह्मण स्त्रीनं प्रसादाला थू थू केलं आणि या गोष्टीचं ऋषी पत्नीला वाईट वाटलं. ऋषीची पत्नी तिला म्हटली नाही, बाई तू प्रसाद का थुंकते? त्याच्यात मीठ नाही का, चटणी नाही का, असा एकही शब्द ती बोलली नाही. उलट ऋषीची पत्नी म्हटली, ताई या प्रसादाला तोंडामध्ये धरून तू थुंकते, काही हरकत नाही, पण तुझ्यावर आज दारोदारी जी भिक्षा मागायची वेळ आली, पोटाला तुझ्या अन्न मिळत नाही, तुझा पती या जगात नाही, अतिशय वाईट अवस्था तुझी आहे, तुझ्या घरामध्ये दारिद्र्य भरलेलं आहे, याला जबाबदार तू आणि तुझं मागच्या जन्माचं कितीतरी जन्माचं कर्म आहे. अगं एक लक्षात घेतो, प्रसादात किती चव आहे ही कधी पाहायचीच नसते. प्रसाद प्रसाद असतो, त्याची चव कधी पाहायची नसते. त्याला प्रसाद भगवंतानं दिलेलं अन्न समजून सेवन करायचं असतं त्याला, आणि तू त्याच्यात चव पाहतेस, अन्नाला नाव ठेवते. याच्या अगोदर सुद्धा तू अन्नाला नाव ठेवली, प्रसादाला नाव ठेवलीस, म्हणून तुझ्यावर ही वेळ आलेली आहे. याच्यातून एक बोध शिकण्यासारखा आहे. सामूहिक भोजन जिथे असेल, जिथे भंडारा असेल, तिथे प्रसादाला कधी नाव ठेवायचं नाही. जे असेल ते आनंदानं स्वीकारायचं. आपल्या घरामध्ये सुद्धा पहा, घरातली सगळ्यात वयस्कर माणसं जे असतात, ज्येष्ठ माणसं जे असतात, कधी अन्नाला नाव ठेवत नाही. जे असेल ते गुपचूप आनंदानं खातात. ह्याच्यात मीठच कमी आहे, चटणीच कमी आहे, चवच नाही, भाजीच तू चांगली केली नाही, असं अन्न पदार्थाला कधी नाव ठेवायचं नाही. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला केवळ अन्न म्हणत नाही, तर अन्नाला परब्रह्म म्हणतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात. म्हणून अन्न पदार्थाला कधी नाव ठेवायचं नाही. माझ्या पुरुष वर्गाला, दादा बाबा काकांना माझे हात जोडून विनंती आहे, कधी कधी आपल्या पत्नीवरचा राग आपण जेवणाच्या ताटावर काढतो आणि जेवत्या ताटावरनं उठतो आपण. पण माझी विनंती आहे तुम्हाला, ताटावर कधी राग काढायचं नाही, जेवत्या ताटावरून कधी उठायचं नाही. हात जोडते तुम्हाला, भरलेलं ताट कधी सरकवायचं नाही. बरं, भरलेलं ताट कधी सरकवू नका, हाताने ढकलून देऊ नका. ते पूर्ण ब्रह्म आहे. ज्या लोकांना जेवता ताट ढकलून द्यायची, जेवत्या ताटावरून उठायची, आणि अन्नामध्ये कधी हात धुवायचा नाही. ताट भरलेलं आहे, थोडंसं अन्न शिल्लक आहे, त्याच्यात कधी हात धुवायचा नाही. ही ज्या लोकांना सवय असते, माफ करा मला, वर्षभरामध्ये अन्न धान्याचा तुटवडा येतो त्या घरामध्ये. हे मी माझ्या पदरचं सांगत नाही, शास्त्रात सांगितलेलं. लागतंय तेवढं पोटभर खा, एक तर ताटात शिल्लक टाकू नका. नाही तुम्हाला पदार्थ आवडला, नाव ठेवू नका. उचलून गाईला, मांजराला, कुत्र्याला, जे आहेत ना पशु जीवजंतू खातात बिचारे, ते त्यांना द्या. पण प्रसादाला नाव ठेवायचं नाही, जेवत्या ताटात हात धुवायचा नाही, भरलेलं ताट कधी असं ढकलून द्यायचं नाही, ताटावर कधी राग काढायचा नाही. या गोष्टीचं पथ्य पाळायचं. शहाणी माणसं कधी जेवत्या ताटाला, अन्नाला रुसत नाही, फुगत नाही, नाव ठेवत नाही, आहे त्या पद्धतीने त्या प्रसादाचं सेवन करत असतात. हे समजदार माणसाचं लक्षण आहे. माझं बोलणं तुमच्या लक्षात येत आहे असं समजते मी आता. प्रसादाला कधी नाव ठेवू नका. कार्यकर्ते मंडळी जे 4-4, 5-5 घंटे उभं राहून स्वयंपाक करतात इथं, आणि आई तर ताटावर बसलेले म्हणतात भाजी आज तिखटच आहे. आई ते ताटावर बसलेले म्हणतात भात थोडा कच्चाच राहिला. त्यांनी जे केलंय, समोर जे ताट भरलेलं आहे, त्या प्रसादाला नाव ठेवायचं नाही. बनवणारे जीव तोडून बनवतात, त्यांची
त्यांची इच्छा असते की चांगला प्रसाद लोकांनी खावा, भरपूर खावा. एखाद्याच अनावधानाने एखादी गोष्ट कमी जास्त झाली असेल ती काही ठरवून नसते, चुकून झालेली असते. उलट लोकांनी पोटभर खावं याच्यासाठी जीव घालणाराचा एवढा अट्टहास असतो की चांगल्यात चांगला पदार्थ चांगलं कसं आपल्याला पात्राला देता येईल. आनंदी झाली पाहिजे जेवणारी माणसं. आज जिलेबी, उद्या बालुशाही, परवा बासुंदी, परवा तेरवा जामून. असं एक अन्नदानामध्ये स्पर्धा असते खाऊ घालणाराची. आषाढीच्या वारीमध्ये पालखी सोहळ्याच्या मार्गावर काय लोकांचा अन्नदानासाठी अट्टहास चाललेला असतो. एक एक पदार्थ लोकांना जो कधी स्वप्नातही पाहिला नाही असा पदार्थ ताटाला असतो. आनंदानं खाऊ घालतात लोक. का बरं? असा प्रसाद खावा की त्या प्रसादानं खाणाराचं पोट भरावं, त्यांनी तृप्त व्हावं आणि पोट भरलं की भरपूर आशीर्वाद द्यावा. आताच्या काळामध्ये लोक जीवावर येऊन पंगत घालत नाहीत, आनंदानं पंगत घालतात. उगी जीवावर आलंय करा पिठलं करा भाकरीन खा तुम्ही, तसं नाही. उल्हासानं भक्तिभावानं एक एक पदार्थ लोकांनी आपल्या हातचा खावा, आपल्या घरचा खावा याचा अट्टहास करतात लोक. खूप छान अन्नदान करतात. अन्नदाते चांगलं अन्नदान करतात. मग खाणाऱ्यानं त्याच्यामध्ये कधी त्रुटी काढायची नाही, त्याचा दोष काढायचा नाही. आणि पहा ना, भंडाऱ्यामध्ये तर कधी उन्ह धुणं काढायचंच नसतं. भंडारा जिथे असतो ना जेवणाचा, तशा ठिकाणी ऋषीची पत्नी म्हणते, बाई तुझ्यावर ही दारोदार भिक्षा मागायची वेळ आली ना, याला तुझं कर्म जबाबदार आहे. कित्येक जन्माचं कर्माचं गाठोडं घेऊन आलीस, अन्नाला नाव ठेवत 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 माणूस म्हणून जन्माला आली ना, आताही तू प्रसादाला नाव ठेवते, मीठ नाही चटणी नाही. अगं भगवंताचा तो प्रसाद आहे. देवानं जे अन्न दिलंय त्याला नाव न ठेवता भगवंताचे धन्यवाद म्हणून त्याचं सेवन करावं आपण. ब्राह्मण स्त्रीला स्वतःची चूक लक्षात आली आणि ब्राह्मण स्त्रीनं कान पकडले, हात जोडले, माफी मागितली. माफ करा देवी, मला आठवतंय, जेव्हापासनं मला कळतंय तेव्हापासनं मी अन्नाची निंदा केलेली आहे, जेवत्या ताटाची निंदा केली. आता मला कळतंय माझ्यावर ही जी वाईट वेळ आलेली आहे हे माझ्या कर्माचं फळ आहे. पण आजपासून मी प्रसादाची निंदा करणार नाही. पण माझ्याकडनं घडलेला दोष, आतापर्यंत घडलेला दोष, त्या दोषातून मी मुक्त व्हावी याच्यासाठी मी काय करू मला सांगा. सांगितलं ऋषीच्या पत्नीनं, हे ब्राह्मण स्त्री, तू प्रदोषचं व्रत कर, तुझ्याकडनं घडलेला दोष निघून जाईल. पूर्ण दिवस निराहार राहून फळांचं सेवन करून प्रदोषचं व्रत केलं. ज्यांनी प्रदोषचं व्रत करतात त्यांनी निराहार राहावं. फलाहार केला तर काही हरकत नाही. संध्याकाळच्या वेळेला भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जावं. मीठ नाही, जास्त स्वादिष्ट नाही, कमी स्वादिष्ट असणारं पक्वान्न तयार करावं, महादेवाला प्रसाद दाखवावा आणि उरलेला प्रसाद सेवन करावा. अशा पद्धतीने प्रदोषचं व्रत करावं. जास्त चमचमीत त्या दिवशी खायच्या भानगडीत पडू नये. चटकदार मसालेदार जास्त पदार्थ खाऊ नये. साधं जेवण त्या दिवशी करावं. महादेवाला पाणी घालावं, महादेवाला बेलपत्र अर्पण करावं, भस्म लावावा, गंध टिळा लावावा, लाल चंदन अर्पण करावं, कापूर जाळावा, दिवा लावावा, अक्षदा महादेवाला वाहाव्यात. सुंदर महादेवाची पूजा करून महादेवाची आरती गात महादेवाला नैवेद्य ठेवत मग उरलेला प्रसाद, ज्याच्यामध्ये तिखट मिठाचा अभाव आहे, असा प्रसाद माणसानं सेवन करावा आणि महादेवाचे लाख वेळा धन्यवाद मानावेत. हे भगवान, माझ्या जीवनामध्ये जे काही दोष माझ्याकडनं घडलेले आहेत तर या प्रदोषच्या व्रतानं ते दूर जाऊ दे, माझं जीवन सुखी होऊ दे. काही लोक म्हणतात, आम्ही ताई खूप प्रदोषचे व्रत केले पण गुणच नाही आला, काहीतरी चूक झाली असणार आहे. असं होऊ शकत नाही. काही ना काही त्रुटी आपल्याकडनं राहिली असेल. प्रदोषचं व्रत कळत नसेल, सांगितलेलं लक्षात राहत नसेल. पंडित प्रदीप मिश्रा यांनी प्रदोषचं व्रत कसं करावं ते विधिवत सुंदर युट्यूबला सांगितलेलं आहे. व्यवस्थित समजून घ्या. हा, त्याच्यासाठी तुम्ही जास्त काही अट्टहास करावा असं पण नाही. साधी व्रत आहेत पण त्या व्रतानं महादेव खुश होतात. एखाद दिवस तुम्ही प्रदोषचं व्रत केलं आणि दिवसभर
टेन्शन मध्ये असाल, कुणासोबत तरी भांडणं झालेले असतील, त्या भांडणामध्ये ज्याच्यासोबत भांडण झालं त्याला बोलता येत नाही पण मनातल्या मनात शिव्या दिल्या असतील, मला सांगा प्रदोषच्या दिवशी भगवान शंकराचं मनामध्ये चिंतन करायचं का कुणाबद्दल वाईट चिंतन करायचं? काही ना काही कुरबुर झाली असेल, मग दिवसभर तुम्ही जी गोष्ट घडली त्याच चिंतन केलं आणि प्रदोषचं व्रत केलं, त्याचं फळ मिळेल का तुम्हाला? आणि वर्ण म्हणायचं महादेवानं आमच्या प्रदोषच्या व्रताची दखलच घेतली नाही, चूक आपली आहे. आपण कुठे चुकतोय का? प्रदोष व्रताच्या दिवशी उपवाशी राहणं, व्रत करणं, महादेवाची पूजा करणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढं पूर्ण त्या दिवशी भगवान शंकराच्या ध्यानामध्ये असणं, भगवान शंकराच्याच भक्तीचं चिंतन करणं, त्यांच्या नामाचं चिंतन करणं हेही महत्वाचं आहे. दिवसभर ध्यास धरा, भोलेनाथ आज तुमचं ध्यान करते, आज मला प्रदोष आहे, आज मला व्रत आहे, आज मी तुमची पूजा करणार, आज मी तुमचं गुणगान गाणार, आज मी ओम नमः शिवाय, श्रीफळ नमस्तुभ्यम, शिवहर 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 असं मी भजन म्हणणार आहे. आज जेवढा जास्त जमेल तेवढा ओम नमः शिवायचा जाप करणार आहे. आणि तुम्ही ओम नमः शिवायचा दिवसभर जाप केला, संध्याकाळी महादेवाची पूजा केली, दिवसभर शंकराच्या नामाचा जाप, सायंकाळच्या वेळेला प्रदोष व्रत सोडलं, महादेवाची पूजा केली, रात्री झोपी जाईपर्यंत भगवान शंकराचं स्मरण केलं, असे 11 प्रदोष केले, 12व्या प्रदोषाला तुम्हाला 100% फळ मिळणार. पण अख्खा दिवस कुणाचं तरी चिंतन करताय, संध्याकाळी महादेवाच्या पूजेला जाताय, काय फळ भेटणार आहे तुम्हाला? माणसाला स्वतःची चूक मान्य करायची सवयच नाही, दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडायची सवय लागलेली माणसाला. समजून घ्या, व्रत साधी आहेत पण त्याच्यामध्ये आपण किती एकाग्र झालो ही गोष्ट महत्वाची आहे. अशा पद्धतीनं भोळा महादेव त्याचं साधं सरळ व्रत प्रदोष 11 करावेत किंवा 26 प्रदोष करावेत, नंतर त्याचं उद्यापन करावं. उद्यापन झाल्यानंतर उद्यापनाच्या प्रसंगी आपण काही प्रमाणात देव, ब्राह्मण, साधू, संत, वारकरी यांना अन्नदान करावं. या अन्नदानातून, या दानातून नक्कीच आपल्याला चांगलं फल प्राप्त होतं. काहींना शुगर बीपीचा त्रास असतो, उपवास करणं होत नाही, त्यांच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग, सत्य सांगते तुम्हाला, तुमच्या जीवनामध्ये कोणती पण समस्या असू द्या, सगळ्यात सरळ उपाय फक्त 1 तांब्याभर पाणी महादेवाच्या शिवलिंगाला रोज अर्पण करायचं. हा नियम तुम्ही चालू करा. लोक सुरुवातीला म्हणतील आता देव धर्माला लागले, म्हणू द्या. लोकांनी देवाला सोडलं नाही, आपण माणसं आहोत. काय म्हणतील आपल्याला? करून करून भागले, देव पूजेला लागले, म्हणू द्या. उलट तसं म्हटलंच पाहिजे, कारण आपल्याकडनं जे काही अगोदर घडलेलं पाप आहे ते आपोआप वजा होतंय. का? चांगलं काम करताना जर कोणी आपली निंदा करत असेल तर वाईट वाटू द्यायचं नाही. आपली का निंदा केली म्हणून विचारायला जाऊ नका, का मला नाव ठेवलं असं विचारायला जाऊ नका. उलट धन्यवाद द्या. निंदकाचे घर असावे शेजारी, का आपोआप ते आपल्याला स्वच्छ करण्याचं काम करतंय. निंदेसारखं पाप नाही, निंदेसारखं पाप नाही. एखाद्या व्यक्तीची निंदा करत असेल तर समजावं त्याचं पाप आपल्या जिभेनं चाटण्याचं काम करतो, आपल्या माथी घेतोय. निंदेचं पाप कुठल्या साबणानं धुतल्या जात नाही. निंदेचं पाप कशानंच कमी होत नाही. निंदेचं पाप एकाच गोष्टीनं कमी होतं, जेव्हा आपली कोणीतरी निंदा करतं तेव्हा आपल्या जवळचं पाप वजा होतं आणि आपण दुसऱ्याची निंदा केली की त्याचं पाप आपल्याकडे येतं. माझं बोलणं तुमच्या लक्षात येतंय असं मी समजते. फक्त निंदेचं पाप कशानंही कमी होत नाही. आपल्याकडे निंदेचं पाप लागलं असेल तर आपलं पाप तेव्हाच कमी होईल जेव्हा आपली कोणीतरी निंदा करल. मग देव धर्माला आपण लागलो की लोक आपल्याला नाव ठेवतील. आता मोठे वारकरी झाले, मोठ्या मोठ्या माळा घालायला लागले, यांना एकादशी कळत नव्हती, आता उठसूट मंदिर, उठसूट मंदिर. म्हणू द्या, चांगली गोष्ट आहे.
आणि या जगानं महादेवाला नाही सोडलं, आपल्याला कसं सोडल? उदाहरण सांगते तुम्हाला. एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये राबणारा त्याचा बैल म्हातारा झाला होता. आता एवढं त्या बैलानं प्रामाणिकपणे त्या शेतकऱ्याच्या शेतात काम केलेलं. एक दिवस बैल घेऊन शेतकरी संध्याकाळच्या वेळेला घराकडे निघाला. गावाच्या जवळ आला. गावच्या सुरुवातीलाच कोरडी विहीर होती, अंधार होता. बैल म्हातारा झाला होता, डोळ्यांना असं काही दिसत नव्हतं. त्या विहिरीमध्ये बैल धडामकन जाऊन पडला. काय आवाज झाला, सगळं गाव जमा झालं. काय झालं काय झालं काय झालं म्हणे, बैल पडला बैल पडला. शेतकऱ्याला म्हटले, अरे रे रे, बिचाऱ्याचा बैल पडला, आता त्याचं काम बंद पडलं, आधीच त्याची गरिबी परिस्थिती, बैल तर वाचला पाहिजे. सगळे शेतकरी म्हटले, बघ मित्रा, तुझा बैल मेलेला नाही, कारण विहीर कोरडी आहे, बैल काढून घे तुझा. शेतकरी म्हटला, साहेब, दादा, बाबा, काका, बैल काढून घेईल मी, पण बैल मोडला असेल आतमध्ये, म्हातारा झालेला बैल आहे, आणि हा मोडलेला बैल शेतीच्या कामाचा आणि विकला तर पैसे पण येणार नाही, तर काढायला 20,000 रुपये लागतील, मरू द्या म्हणे असाच आतमध्ये. लोक म्हटले, काय निर्दयी माणूस आहे, जो बैल याच्या शेतात राबराब राबराब राबला, हा म्हणतो मरू द्या आतमध्ये. अरे बैल काढ म्हणे, काढू शकत नाही, पैसेच नाहीत माझ्याकडे. अरे गावात दुर्गंधी पसरल, गावात रोगराई पसरल. शेतकरी म्हटला, तुम्हाला गावाची काळजी आहे तर एक काम करा, घरातला सगळा कचरा आणून बैलाच्या अंगावर टाका, बैल दाबून टाका खाली. लोक म्हटले, काय निर्दयी माणूस आहे, खुशाल म्हणताय बैलाला दाबून टाका. लोक म्हणत होती, माणूस निर्दयी आहे, पण कृती तर लोकच करत होती. गाडी भरून कचरा ही लोकच बैलाच्या अंगावर टाकत होते. बैल खाली विहिरीमधून वरनं लोक कचरा टाकायचे, बद 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 बद. पुईनेकर, वरनं कचरा अंगावर बैलाच्या जेव्हा पडायचा, बैल असू द्या, घोडा असू द्या, गाढव असू द्या, कोणते पशु असू द्या, त्यांना अंगावर माशी सुद्धा सहन होत नाही, कचरा कधी सहन करतील. वरनं कचरा पडला ना, बैल खालनं अंग झटकायचा, अंग झटकले की सगळा कचरा खाली पडायचा आणि बैल त्याच्यावर उभं राहायचा. लोक म्हणायचे, अरे बैल खाली दबच ना, कचरा खाली बैलवर. पुन्हा लोक गाड्या भरून आणायचे, बद 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 वसर वरनं कचरा टाकायचा, बैल अंग झटकायचा, खाली कचरा पडायचा आणि बैल त्याच्यावर उभं राहायचा. लोक गाड्याच्या गाड्या कचरा टाकायचा आणि बैल त्याच्यावर उभं राहायला. लोक गाड्याच्या गाड्या कचरा टाकायच्या, बैल त्याच्यावर उभं राहायचा. पुईनेकर, खरं सांगते तुम्हाला, पाहता पाहता विहीर गच्च भरली, पण बैल काही दबला नाही. विहीर गच्च भरली, बैल बाहेर आला आणि मालकाच्या दावणीला जाऊन बसला. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून एकच शिकायचंय, जग आपण चांगलं काम करायला लागलो ना, तर जग निंदेचा कचरा आपल्या अंगावर टाकणारच आहे. एवढा छान सप्ताह, कुणी ना कुणी काही ना काही चूक काढणारच आहे आपले. हे असंच झालं, ते तसंच झालं, हे असंच पाहिजे होतं, यांना काही कळतच नाही. हे कोण बोलतं? घरी बसणारी फक्त. ही मैदानातली फौज नाहीये, ही निवांत घरी टीव्ही समोर हातात रिमोट घेऊन आडवे पडून मग हे चुका काढतात. पा जग निंदेचा कचरा आपल्या अंगावर टाकणारच आहे. आपण त्या कचऱ्याचा विचार नाही करायचा, आपण फक्त बैलासारखं अंग झटकायचं आणि कचऱ्यावर उभं राहून पुढे 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 चालत राहायचं. याचा अर्थ असा आहे, सत्कर्म करत असताना, चांगलं कर्म करत असताना, पूजा ध्यान उपासना करत असताना कुणाच्या तरी निंदेला आपल्याला सामोरं जायचंच आहे. निंदेचा विचार न करता आपण जे हातामध्ये व्रत धारण केलंय पूजा पाठाचं, ते व्रत पूर्ण करा. आणि शेवटी एवढ्या त्रासातून तुम्ही जर तुमचं व्रत पूर्ण केलं तर माझा महादेव तुम्हाला शाबासकी देईल, तुमच्या जीवनातल्या अडचणी संपून जातील. म्हणून एक लोटा जल सब समस्या का हल. महादेवाला सातत्यानं अखंड तांब्याभर पाणी घालत राहा. आपल्या जीवनातल्या आपल्याला माहिती नाहीत अशाही अडचणी संपून जातील. महादेवाच्या पूजेचा हा प्रभाव आहे. नमः पार्वती पते हर
नाथ से निराला यहाँ कोई नहीं, यहाँ